नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 9 जानेवारी 2025 अर्थाचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी आहे. नक्षत्र भरणी आहे. योग साध्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:52 ते 11:13 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:10 ते 12:58 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 1:55 ते 3:16 आणि यमगंड काळ सकाळी 7:10 ते 8:31 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र हर्षल बरोबर युतियोग करेल. रवी बरोबर त्रिकोणयोग करेल. संध्याकाळी 8:46 नंतर हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करेल आणि मंगळ आणि नेपच्यून बरोबर लाभयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. संध्याकाळी 8:46 नंतर हा चंद्र द्वितीयात भ्रमण करेल आणि चतुर्थातले मंगळ आणि व्ययातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमच्यातली ऊर्जा आणि तुमच्यातला आत्मविश्वास हा जबरदस्त दिसून येईल. कामाचा ओरखसुद्धा दांडगा राहील. फिरणं वगैरे मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. त्याचप्रमाणे निर्णय हे तुम्ही आजच्या दिवशी पटापट घेऊ शकाल. भाग्याची साथसुद्धा उत्तम लाभेल. मात्र स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. तुमच्या भावनांमुळे किंवा रागामुळे गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड होऊ शकतील. त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. संध्याकाळ नंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी बराचसा शुभफलदायी राहील. काही जुनी यांनी येऊ शकतील किंवा त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण बातमी समजू शकेल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे सुद्धा नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातील रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. संध्याकाळी 8:46 नंतर हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. तृतीयातला मंगळ आणि लाभातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र ती कामं पूर्ण होताना थोडासा विलंब लागेल किंवा काही गोष्टी मनाविरुद्ध होऊ शकेल. त्यामुळे चिडचिड तुमची जास्त प्रमाणात दिसून येईल. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या भावना जास्तच प्रमाणात दिसून येतील. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी अजिबात करू नका. मात्र संध्याकाळ नंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी बराचसा शुभफलदायी राहील. तुमची मानसिकता बऱ्याच प्रमाणात स्थिर होईल. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागल्यामुळे गोष्टी बऱ्याचशात आवाकात आल्यासारख्या जाणवतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमात असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. संध्याकाळी 8:46 नंतर हा चंद्र व्ययस्थानात भ्रमण करेल. द्वितीयातला मंगळ आणि दशमातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून आर्थिक संदर्भातले व्यवहार करताना काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. मात्र वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं फिरणं वगैरे होईल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागल्याचा अनुभव येऊ शकेल.
दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. संध्याकाळी 8:46 हा चंद्र लाभ स्थानात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतला मंगळ आणि भाग्यातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आज तुमचा कामाचा ओरख जबरदस्त दिसून येईल. तुमच्यातला आत्मविश्वाससुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी समोर येऊ शकतील. मात्र तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर वादविवादाच्या ठिणग्यासुद्धा आजच्या दिवशी उडू शकतील. या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी बराचसा शुभफलदायी राहील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. भाग्याची साथसुद्धा चांगली लाभेल. याचप्रमाणे आर्थिक संदर्भातले काही नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. संध्याकाळी 8:46 हा चंद्र दशमात भ्रमण करेल. व्ययातला मंगळ आणि षष्ठातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. कामाचा ओरखसुद्धा दांडगा राहील. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्याची उत्तम साथ लाभू शकेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर चांगले तुम्हाला काही लाभसुद्धा मिळू शकतील. मात्र भविष्यकालीन नियोजनाच्या संदर्भात लगेच निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण सकारात्मक काही घडामोडी घडू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या चतुर्थातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. संध्याकाळी 8:46 हा चंद्र भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि सप्तमातला नेपच्यून आणि लाभातला मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आज संपूर्ण दिवसामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारच्या काही शारीरिक व्याधी समोर येऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे नवीन कामाची सुरुवात आज संपूर्ण दिवसात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे इझी मनीच्या मागे सुद्धा जाऊ नका. मात्र संध्याकाळ नंतरचा कालावधी अतिशय उत्तम राहील. तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील. महत्त्वपूर्ण कामं तुमच्या मार्गी लागतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. संध्याकाळी 8:46 हा चंद्र अष्टमात भ्रमण करेल. दशमातला मंगळ आणि षष्ठातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कामाचा ओरख जबरदस्त दिसून येईल. कामं हाती घ्या, सहजपणे पूर्ण होताना दिसेल. फिरणं वगैरे होईल, मात्र कामं पूर्ण झाल्याचा आनंद, समाधान तुमच्याकडे असेल. कागदोपत्री व्यवहार, सरकार दरबारी असणारी कामं तुमची आजच्या दिवशी मार्गी लागू शकतील. मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी टोक गाठू शकतील. स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ होऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या सुद्धा काही सकारात्मक घडामोडी समजू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातला रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. संध्याकाळी 8:46 हा चंद्र सप्तम स्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातला मंगळ आणि पंचमातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील.
आज संपूर्ण दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे अजिबात घेऊ नका. तुमच्या अंदाज चूकू शकतील, मानसिकतासुद्धा थोडीशी नकारात्मक जाणवेल. स्वतःच्या आरोग्याकडे मात्र लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले निर्णय घेऊ नका. मात्र संध्याकाळनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी बराचसा शुभफलदायी राहील. खास करून विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा नातेसंबंधामध्ये सकारात्मक बदलाव दिसून येईल. काही चांगल्या आयडियाज वगैरे सुचू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. संध्याकाळी 8:46 हा चंद्र षष्ठ स्थानात भ्रमण करेल. चतुर्थातला नेपच्यून आणि अष्टमातला मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आज तुमचा कामाचा ओरख दांडगा राहील. तुमच्यामधले एनर्जी जबरदस्त दिसून येईल. कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगला राहील. जी कामं हाती घ्याल पूर्ण होताना दिसेल. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जी कामं अपूर्ण आहेत, अडथळ्यांनी पूर्ण आहेत, ती कामं जरूर हाती घ्या, मार्गी लागू शकते. इथे एक गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्या व्यक्तीवरचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता आहे. काळजी घ्या. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठी रिस्क घेऊ नका. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काही चांगल्या घटना घडू शकते. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. वेयातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. संध्याकाळी 8:46 हा चंद्र पंचमात भ्रमण करेल. सप्तमातला मंगळ आणि तृतीयातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध ताणले जाऊ शकतील. वास्तूच्या संदर्भातले कुठे महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी हाती घेऊ नका. घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योग मात्र निश्चित आहे. याचप्रमाणे संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल तुम्हाला दिसून येतील. कामं तुमची मार्गी लागताना दिसून येतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. संध्याकाळनंतरचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. संध्याकाळी 8:46 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. षष्ठातला मंगळ आणि द्वितीयातला नेपच्यून याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. तुमची महत्त्वपूर्ण कामं, कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉमिसेससाठी सुद्धा आजचा दिवस महत्त्वपूर्ण राहील. सरकार दरबारी असणारी कामं तुमची मार्गी लागू शकतील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी प्रत्यक्षात घेऊ नका. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या दशमात असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. संध्याकाळी 8:46 हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल. तुमच्याच राशीला नेपच्यून आणि पंचमातला मंगळ याबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगलं तुम्हाला उत्पन्न मिळू शकेल. त्या संदर्भातले काही चांगले लाभ मिळू शकतील. काही चांगल्या संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकतील. मात्र आजच्या दिवशी खर्च आणि गुंतवणूक याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. संध्याकाळनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात शुभफलदायी राहील. थोडंसं फिरणं वगैरे होऊ शकेल. मात्र कामं तुमची मार्गी लागताना दिसते. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबरचे सुद्धा नातेसंबंध सुधारल्याचा अनुभव येऊ शकेल. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 9 जानेवारी 2025 करता संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.